अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ, पिचड कुटुंबाला चेकमेट करण्याचा डाव की केवळ राजकीय योगायोग. नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अकोला तालुक्याच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटलावरती सध्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगून येत आहे. 40 वर्ष तालुक्याच्या राजकारणावरती प्रभाव ठेवणाऱ्या पिचड कुटुंबाचा हक्काचा गड आता ढासळणार का, की हे केवळ राजकीय समीकरणांचे नवे रूप आहे? आपण आज याच विषयावरती सविस्तर आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अकोले नगरपंचायतच्या दुबार नगराध्यक्ष निवडणुकीनंतर संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता राजकारणाकडे वळून घेतले आहे. या निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे अनेक प्रश्न उपस्थित देखील झाले आहेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की माजी आमदार वैभवराव पिचड यांचे विश्वासू मानले जाणारे काही नगरसेवक त्यांच्या गटातील उमेदवाराविरुद्ध उभे राहिल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे ही केवळ निवडणूक नव्हती, तर बदलत्या राजकीय समीकरणांची झलक असल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे. दरम्यान नगरपंचायतीबाहेर कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी आणि व्यक्त झालेला रोषही अनेक प्रश्न निर्माण करून गेला. ही नाराजीचा आवाज नक्की कोणाविरुद्ध होता? पक्षांतर्गत मतभेदाचे हे संकेत होते का, की स्थानिक राजकारणाला नव्या संधीची सुरुवात होत आहे? दरम्यान निवडणूक संपल्यानंतर आणखी एक फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी आणि 11 नगरसेवक आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या समवेत एकाच मंचावरती दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या फोटोवर सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया उमटत आहे. कोणी याला नव्या राजकीय पर्वाची सुरुवात म्हणत आहे, तर कोणी तालुक्यातील सत्ता समीकरण बदलण्याची नांदी असे कॅप्शन देत आहे. मात्र या फोटोवरून कोणतेही ठोस राजकीय निष्कर्ष काढणे सध्या योग्य ठरणार नाही. विश्लेषण. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अकोले तालुक्याच्या राजकारणात खरंच मोठा बदल घडणार आहे का? पिचड कुटुंबाचा प्रभाव कमी होत आहे का, की ही फक्त एका निवडणुकीपुरती मर्यादित घडामोड आहे? आता सर्वात महत्वाचे म्हणजे माजी आमदार वैभवराव पिचड पुढील राजकीय खेळी कोणती खेळणार? ते संघटनात्मक पातळीवरती मोठे बदल करतील, की नव्या राजकीय रणनीतीसह पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण तमालीचे तापलेले असून प्रत्येक घडामोडीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढे नेमके कोणाचे पारडे जड ठरणार आणि कोणता राजकीय डाव यशस्वी होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. या विषयावरती तुमचे मत काय, आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. अकोले तालुक्यात राजकारणात खरंच मोठा बदल होणार आहे का, यावरती तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा. व अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा, सत्य असत्याचा.